विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शशिकांत लक्ष्मणराव भोज, SVKT कॉलेज, देवळाली कॅम्प या ठिकाणी असोसिएट प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपल्याला शास्त्रीय व्यवस्थापन याविषयी माहिती पाहायची आहे. शास्त्रीय व्यवस्थापनाच्या बाबतीत वेगवेगळ्या तज्ज्ञांनी जे काही भर घातलेली आहे किंवा वैचारिक योगदान दिलेलं आहे, त्यांची आपल्याला माहिती यानंतर पाहायची आहे. तर त्यातले सुप्रसिद्ध असे शास्त्रीय व्यवस्थापन तज्ज्ञ डॉक्टर FW टेलर यांच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे. त्यांचं व्यवस्थापन शास्त्रात असलेलं योगदान याविषयी आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे आहे. तर शास्त्रीय व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय हे पाहण्यापूर्वी ज्यांनी शास्त्रीय व्यवस्थापन मांडलं ह्या व्यक्तीची व्यक्तिरेखा काय आहे किंवा ते नेमके कोण आहेत, कशा आहेत याविषयी आपल्याला जाण व्हावी या दृष्टिकोनातून त्यांचं एक छायाचित्र आपण बघू शकतात आणि त्यांना समाजाने जो काही बहुमान दिलेला आहे, हा बहुमान हे शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक या स्वरूपात दिलेला आहे. आता जनक हा शब्दप्रयोग ज्याने जन्म दिला आहे त्याला आपण जनक म्हणतो, पण या ठिकाणी शास्त्रीय व्यवस्थापनाचं तत्त्वज्ञान जगासमोर सर्वप्रथम डॉक्टर FW टेलर यांनी आणलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना एक सामाजिक मान सन्मान या दृष्टिकोनातून शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक हा बहुमान देण्यात आलेला आहे. डॉक्टर टेलर यांचा कालखंड जर लक्षात घेतला तर तो साधारणपणे 1856 ते 1915 या दरम्यानचा हा कालखंड आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासाला व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आहे याची संकल्पना जाणून घेतली. व्यवस्थापन अभ्यासाची गरज काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याचा एकूण कार्याचा आढावा आपण गेल्या तासाला लक्षात घेतला. आणि व्यवस्थापन प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे, त्याच्यात कोणते घटक असतात आणि त्यातले इनपुट आणि आउटपुट काय असतं हे आकृतीच्या माध्यमातून आपण लक्षात घेतलं आहे. आजच्या तासाला आपल्याला डॉक्टर FW टेलर यांनी जे काही व्यवस्थापनशास्त्रामध्ये योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि म्हणून सेशन अजेंडा किंवा आजच्या तासामध्ये ज्या मुद्द्यांना आपल्याला साकार करायचं आहे, कव्हरअप करायचं आहे, तर साधारणपणे शास्त्रीय व्यवस्थापन संकल्पना याबाबत डॉक्टर टेलर यांनी जे काही योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचा प्राधान्याने आपल्याला विचार करायचा आहे. डॉक्टर टेलर यांनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानामध्ये शास्त्रीय व्यवस्थापनाचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यावायचा आहे. त्याचबरोबर शास्त्रीय व्यवस्थापन याची परिभाषा किंवा व्याख्या याचा विचार करायचा आहे. त्याचबरोबर कोणत्या उद्दिष्टाच्या आधारे किंवा कोणत्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपल्याला शास्त्रीय व्यवस्थापन करायचं असतं याविषयी या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. शास्त्रीय व्यवस्थापनाचे घटक किंवा तंत्र याचा देखील आपण आजच्या तासाला विचार करणार आहोत. त्याचबरोबर शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे, अर्थात कोणतंही काम करत असताना ते तात्विक स्वरूपात जर केलं तर ते चांगल्या पद्धतीने होतं, ही मानसिक ठेवण डॉक्टर टेलर यांनी प्रथमतः प्रकाशात आणली आणि म्हणूनच त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक असं म्हटलेलं आहे. तर मग आता या सेशन अजेंडा किंवा आजच्या या तासाला आपल्याला ज्या मुद्द्यांचा विचार करायचा आहे ते मुद्दे आपण थोडक्यात लक्षात घेतल्यानंतर, विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अभ्यासाची उद्दिष्टे ही खालीलप्रमाणे आपल्याला लक्षात घेता येतील. त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे FW टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापन मांडलेलं आहे, पण FW टेलर कोण आहेत याविषयी परिचय लक्षात घेणे. त्यानंतर शास्त्रीय व्यवस्थापनाची संकल्पना अभ्यासणे, शास्त्रीय व्यवस्थापनाची उद्दिष्टे अभ्यासणे, व्यवस्थापनाचे घटक आणि तंत्र लक्षात घेणे,
त्याचबरोबर शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे यांचा सांगोपांग विचार करणे ही आजच्या अभ्यासाची आपली उद्दिष्टे आहेत. या उद्दिष्टांमधलं पहिलं उद्दिष्ट जे आहे की डॉक्टर F.W. टेलर अर्थात फेडरिक विन्स्लो टेलर हे त्यांचं पूर्ण नाव आहे आणि त्यांचा परिचय लक्षात घेताना ठळक मुद्दे जे आहेत त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करता येईल. डॉक्टर F.W. टेलर यांचा जन्म 20 मार्च 1856 झाला. डॉक्टर टेलर यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक असे म्हणतात, कारण हे शास्त्रीय व्यवस्थापनाचं तत्त्वज्ञान जे आहे प्रथमतः प्रकाशात F.W. टेलर यांनी आणलं आणि म्हणूनच त्यांना हा बहुमान देण्यात आलेला आहे. डॉक्टर टेलर यांनी 1878 मिडल स्टील वर्क्स येथे नोकरी स्वीकारली आणि येथेच काळ किंवा वेळ अभ्यास त्यांनी केला. याला इंग्लिशमध्ये टाईम स्टडी असं म्हणतात. त्यांनी करावयाच्या कामाच्या प्रत्येक भागाच्या पूर्ततेची उत्कृष्ट पद्धत विकसित केली, कारण वेळ अभ्यास हा उत्पादन क्षेत्रामध्ये नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचा असतो. कारण वेळ हा घटक असा आहे की तो एकदा पासआउट झाल्यानंतर परत कधीच येत नाही आणि म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा डॉक्टर टेलर यांनी विशद केलेला आहे. डॉक्टर टेलर यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत, पण त्यातले त्यात प्रिन्सिपल्स अँड मेथड्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट हा त्यांचा ग्रंथ हा जगाला खूप भावला. त्यांच्या पुस्तकांमध्ये या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केला जात असतो. डॉक्टर टेलर यांनी विभेदात्मक वेतन दर पद्धतीचा सुद्धा अंतर्भाव आपल्या तत्त्वज्ञानात केलेला आहे. आता विभेदात्मक दर पद्धत याला इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल्स डिफरन्शियल रेट सिस्टीम ऑफ वेज असं म्हटलेलं आहे. आता डिफरन्शियल वेज रेट म्हणजे नेमकं काय? कारण कामगार काम करत जर असेल तर कार्यक्षम कामगाराला न्याय मिळाला पाहिजे आणि जो कार्यक्षम नाही त्याला वेतन त्या प्रमाणात कमी दिलं गेलं पाहिजे, असा युक्तिवाद हा टेलर यांनी मांडला आणि विभेदात्मक स्वरूपाचा जो वेतन दर आहे म्हणजे विशिष्ट एक उत्पादनाची पातळी ठरवल्यानंतर त्या उत्पादनाच्या पातळीच्या वरती ज्याने काम केलेलं आहे त्याला तोच दर आणि ज्याने उत्पादन पातळीच्या खाली काम केलेलं आहे त्यालाही तोच दर, हा एक प्रकारे अमानुषपणा होतो किंवा अन्याय होतो. म्हणून त्यांनी तत्त्वज्ञान मांडताना ठरवलेल्या पातळीच्या वर जर उत्पादन केलं तर त्याला हाय रेटने किंवा जास्त दराने वेतन देण्यात येईल आणि ज्याने आपली कार्यक्षमता दाखवलीच नाही अशा माणसाला मात्र कमी वेतन दर देण्यात येईल आणि म्हणूनच त्या वेतन दर पद्धतीला विभेदात्मक वेतन दर पद्धती किंवा डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम असं सुद्धा म्हटलं जातं. डॉक्टर टेलर यांनी उद्योग किंवा व्यवसायाच्या उत्पादकतेत वृद्धी किंवा वाढ करण्यासाठी 1892 व्यवस्थापनाचा सर्वप्रथम सर्वकष सिद्धांत मांडला आणि तो शास्त्रीय व्यवस्थापन नावाने सर्वदूर प्रचलित झाला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. डॉक्टर टेलर यांचा परिचय मोजक्या मुद्द्यांमध्ये सांगणं हे शक्य नाही, कारण ही व्यक्ती अजरामर आहे आणि या व्यक्तीचा 5 मुद्द्यामध्ये 6 मुद्द्यामध्ये परिचय करून देणं शक्य नाही. त्यांचा परिचय खूप मोठा आहे, परंतु या ठिकाणी वेळेचं भान लक्षात घेता ठळक मुद्दे जे आहेत ते आपण या ठिकाणी लक्षात घेतलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. शास्त्रीय व्यवस्थापनाची संकल्पना अभ्यासणे हा आपल्या आजच्या अभ्यासाच्या उद्दिष्टाचा दुसरा भाग आहे. शास्त्रीय व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय तर टेलर यांच्या मतातच आपण व्यक्त करायचं झालं तर डॉक्टर टेलर यांच्या मते शास्त्रीय व्यवस्थापन म्हणजे व्यक्तींना नेमके काय काम करायचे आहे हे निश्चित माहीत करून घेणे आणि त्या व्यक्ती ते काम उत्कृष्टपणे आणि कमी दरामध्ये किंवा किफायतशीरपणे कसे करतात याकडे लक्ष देणे होय. उद्योग संस्थेत निर्माण झालेल्या समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी
विचारविनिमय करणे, चिंतन करणे व संशोधन करून प्रयोगाच्या स्वरूपात मांडणी करणे, त्यास सिद्धांत रूपात प्रतिपादन करणे आणि त्याचा प्रत्यक्ष वापर करणे या सर्वकष प्रयत्नांना शास्त्रीय व्यवस्थापन असे म्हणतात. आता या दोन मुद्द्यांमध्ये डॉक्टर टेलर यांना असं सांगायचं आहे की शास्त्रीय व्यवस्थापन म्हणजे एखादी व्यक्ती ही पोपट घेऊन आणि भविष्य सांगतो आणि त्या भविष्यावर आधारित आपण कृती करायची असं मुळीच नाही. तर भूतकाळातील वर्तमान काळातील परिस्थिती काय आहे त्याचा वेध घेऊन आणि भविष्यात नेमकं काय घडेल याचं पूर्वानुमान ठरवून या ठिकाणी निर्णय घेतला जातो. आणि हा निर्णय घेत असताना विचारविनिमय करणं फार महत्त्वाचं आहे. कारण एकांगी घेतलेला निर्णय चुकू शकतो आणि हा चुकलेला निर्णय प्रचंड नुकसान भोगायला लावू शकतो. आणि म्हणून संस्थेमध्ये किंवा कारखान्यामध्ये निर्णय घेण्यासाठी विचारविनिमय करणे, विचारविनिमय केल्यानंतर त्याचं चिंतन करणं आणि हे चिंतन केल्यानंतर संशोधन करून प्रयोगाच्या स्वरूपात त्याची मांडणी करणे, त्याचबरोबर त्याला सिद्धांताचं रूप कशा पद्धतीने देता येईल याचा सर्वकष प्रयत्न करणं आणि एवढंच नव्हे तर तो सिद्धांत रूपात प्रतिपादन केल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष वापर जो आहे हा वापर करण्यासाठी सुद्धा आपण त्याचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो काय, आणि तो जर शकत असेल तर त्या सिद्धांताला फलद्रुपता प्राप्त होते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून टेलर यांच्या मतानुसार अगदी सारांश रूपात सांगायचं झालं तर शास्त्रीय व्यवस्थापन म्हणजे व्यवसाय संस्थेत सर्वोत्तम रीतीने काम करण्याची पद्धत होय. उद्दिष्टांचा पुढचा जो काही टप्पा आहे, शास्त्रीय व्यवस्थापनाची जी उद्दिष्टे आहे, आजच्या अभ्यासाच्या उद्दिष्टांमध्ये आपलं तिसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापनाची उद्दिष्टे अभ्यासणे. यामध्ये औद्योगिक व बाजारपेठांचा संशोधनात्मक अभ्यास करणे या उद्दिष्टाचा प्रथमतः समावेश करता येईल. याचं कारण असं आहे की औद्योगिक संस्थेमध्ये आणि बाजारपेठांमध्ये संशोधनाशिवाय गत्यंतर नाही. कारण औद्योगिक संस्थांमध्ये किंवा क्षेत्रामध्ये संशोधन का करायचं, तर टेलरच्या मतानुसार कमी खर्चात दर्जेदार उत्पादनाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर संशोधन करणं गरजेचं आहे. शास्त्रोक्त आधार प्रत्येक कृतीला देणं गरजेचं आहे. बाजारपेठांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बाजारपेठांमध्ये सुद्धा जो काही ग्राहकाचा कल असतो तो नेमका काय, त्याच्या गरजा आवडीनिवडी काय आहेत याचा शोध म्हणजेच बाजारपेठांचं संशोधन हा एक काळाची गरज ठरते. कारण औद्योगिक संस्थेतून निर्माण होणारा माल शेवटी ग्राहकाच्या हातामध्ये ग्राहकाने पसंत केला तरच त्याला मागणी वाढणार असते. आणि म्हणून बाजारपेठांचं संशोधन होणंसुद्धा आवश्यक आहे. टेलरच्या मतानुसार संशोधन कृती ही प्रत्येक क्षेत्रात जर राबवली तर आपल्याला कमी कष्टात, कमी श्रमात आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा दर्जात्मक फायदा होऊ शकतो. दुसरं उद्दिष्ट जे आहे नासधूस किंवा अपव्ययाचं निर्मूलन करणे. शास्त्रीय व्यवस्थापनाची रचनाच याच्यासाठी केलेली आहे की औद्योगिक संस्था असेल तर उत्पादन संस्था असेल आणि या उत्पादन संस्थेमध्ये मुख्य काम असतं उत्पादनाचं, म्हणजे कच्च्या मालापासून पक्क्या मालाचं रूपांतर करायचं. आणि कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर होत असताना जर अशास्त्रीय किंवा परंपरागत पद्धती जर वापरल्या तर अपव्यय होण्याची दाट शक्यता असते आणि हा अपव्यय तुमचा नफा कमी करण्यास कारणीभूत ठरत असतो. म्हणून टेलर यांना असं वाटतं की जर औद्योगिक संस्थेचा नफा वाढावा आणि औद्योगिक संस्थेची आर्थिक परिस्थिती ही पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीने व्हावी तर नासधूस किंवा अपव्ययांचं निर्मूलन करणं शास्त्रोक्त प्रयोगाच्या आधारे करणे गरजेचं आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. उद्योग संस्थेच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे. आता जेव्हा आपण नासधूस किंवा अपव्ययाचं निर्मूलन करतो त्यावेळेस
खर्चात बचत होते आणि खर्चात बचत झाली की उत्पन्नामध्ये वाढ होते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि त्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी सुद्धा या ठिकाणी शास्त्रीय व्यवस्थापनाची अंमलबजावणी केली जात असते. त्यानंतर प्रमाणित अवजारे व साधनसामुग्रीचा वापर करणे. प्रमाणित अवजारे याच्यासाठी की आपण जर अशास्त्रोक्त किंवा परंपरागत अवजारांच्या आधारे जर उत्पादन करत असाल तर अनेक अडचणी येतात. दर्जात्मक तुम्हाला अडचणी येतात, म्हणजे दर्जा घसरतो आणि उत्पादनाचा वेगसुद्धा कमी होतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला जर टाळायच्या असतील आणि गतीच्या स्वरूपामध्ये दर्जेदार उत्पादन आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रमाणित अवजारे आणि साधनसामुग्रीचा वापर करणे गरजेचं असतं. प्रमाणित म्हणजे विशिष्ट प्रमाण असतं आणि त्या प्रमाणाला आधारित त्याच्यामध्ये क्वालिटी असते असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर कामगारांच्या वेतनवाढीला प्रेरणात्मक उत्तेजन देणे. टेलर यांनी हा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे आणि म्हणून टेलर यांची डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम जी आहे ती जगविख्यात आहे. कामगारांनी किती काम केलं हा मूळ घटक लक्षात घेतला जातो आणि साधारणपणे एक उत्पादनाची पातळी ठरवली जाते. त्या उत्पादन पातळीच्या वरती जे कामगार आपलं उत्पादन वाढवतील, म्हणजे संख्यात्मक रूपात आणि दर्जात्मक रूपात, त्यांना हाय रेटने किंवा जास्त दराने मजुरी देण्यात येईल आणि जे ठरवलेल्या पातळीच्या खाली त्यांची उत्पादन क्षमता असेल किंवा त्यांनी तेवढे कमी नग तयार केले असतील तर त्यांना कमी दराने वेतन हे दिलं जाईल. म्हणजे या ठिकाणी टेलरने तुमच्यामध्ये क्षमता असेल तर तुम्ही जास्त वेतन मिळवू शकतात. आणि यामध्ये नेमकं झालं काय की कारखान्यामध्ये काम करणारे जे अकार्यक्षम कर्मचारी आहेत त्यांच्या आजूबाजूला 2-4 असे कर्मचारी कार्यरत होते की त्यांनी आपली क्षमता दाखवून आणि आपल्या वेतनातसुद्धा वाढ करून घेतलेली त्यांना जाणवली. त्यामुळे बाकीच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा यातनं मोटिवेशन किंवा प्रेरणा मिळाली की आपणसुद्धा किती दिवस हे कमी वेतन घ्यायचं आणि आपल्यालासुद्धा यांच्यासारखं कार्यतत्पर राहून वेळेचं भान ठेवून आणि वेळेचं अपव्यय न करता आपण पूर्णपणे लक्ष जर उत्पादनावर केंद्रित केलं तर आपण ठरवलेल्या उत्पादन पातळीच्या वरती नगसंख्यात उत्पादन करू शकतो. हे जेव्हा बाकीच्यांना प्रेरणात्मक असा संकेत अंतर्मनामध्ये मिळाला त्यावेळेस मात्र संपूर्ण कर्मचाऱ्यांची ही कार्यक्षमता पूर्वीपेक्षा वाढलेली दिसून आली. अर्थात हा प्रयोग उत्पादन क्षेत्रात जशा पद्धतीने केला गेला तसा तो प्रत्येक क्षेत्रामध्ये होतो आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि टेलर यांच्या या मुद्द्यामुळे किंवा या योगदानामुळे एक उत्पादन क्रांती ज्याला आपण म्हणतो ती क्रांतीच घडलेली आहे असं आपल्याला सांगता येईल. नंतर कामगारांचा आत्मविश्वास वाढवणे. बघा, आत्मविश्वास कशाशी निगडित असतो? जेव्हा तुम्ही त्यांना वेतन आधारित किंवा उत्पादन आधारित वेतन देतात आणि उत्पादन आधारित वेतन दिल्यामुळे आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल, आपण आपलं राहणीमान उंचावू, आपल्या कुटुंबाच्या गरजा चांगल्या पद्धतीने भागवू शकू. अशा पद्धतीचा एक आत्मविश्वास किंवा आत्मविश्वासाची ज्योत ही अंतर्मनामध्ये पेटते आणि या कामगारांचा आत्मविश्वास हा पूर्वीपेक्षा वाढलेला दिसतो. आणि म्हणूनच टेलर यांनी असं म्हटलेलं आहे, कारखान्यात काम करणारा कामगार त्याचा आत्मविश्वास जर वाढला तर त्याच्या हातून चुका कमी होतील आणि व्यवसाय संस्थेला किंवा उत्पादन संस्थेला देखील त्या ठिकाणी अपव्ययांवर सोल्युशन किंवा उत्तर मिळेल आणि चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतील. आणि हे काम करत असताना एका बाजूला चांगलं काम त्याचं समाधान मिळेल, दुसऱ्या बाजूला वेतन चांगलं मिळेल त्याचंही समाधान आणि याचा एकूण परिणाम हा आत्मविश्वास वाढण्यामध्ये होईल असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कामगारांना बुद्धिमत्तेच्या आधारे विकासाची संधी देणे. टेलर यांचं मत असं होतं की सगळेच काही बुद्धिवंत नसतात, पण त्यातले त्यात जे कर्मचारी किंवा कामगार हे
स्वतःच्या बुद्धीचा वापर करतात, तर त्यांना कुठेतरी विकासाची संधी जर दिली तर व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने ते फायदेशीरच असणार आहे आणि म्हणून त्यांना तशी संधी ही व्यवस्थापनाने, प्रशासनाने देणं गरजेचं आहे. त्यानंतर उत्कृष्ट कार्यपूर्तीच्या उद्देशाने कामगारांना आर्थिक व आर्थिकेतर प्रेरणा देणे. बघा, प्रेरणा ही चांगल्या कामासाठी आवश्यक असते. प्रेरणा 2 प्रकारच्या असतात. तसे प्रकार अनेक आहेत, पण सकारात्मक प्रेरणा आणि नकारात्मक प्रेरणा, आर्थिक प्रेरणा, आर्थिकेतर प्रेरणा, वैयक्तिक प्रेरणा, सामूहिक प्रेरणा. पण या ठिकाणी टेलर यांनी स्पष्टपणे असं म्हटलं आहे की उत्कृष्ट कार्यपूर्तीच्या उद्देशाने कामगारांना आर्थिक व आर्थिकेतर प्रेरणा देणं गरजेचं आहे. आर्थिक प्रेरणा याचा अर्थ असा की तू ठराविक पातळीच्या वरती जर काम केलं तर तुला जास्त वेतन मिळणार आणि तू जर ठराविक पातळीच्या खालच्या लेवलवर जर काम केलं तर तुला कमी वेतन मिळणार. मग इथे भेदभाव करण्याचा उद्देश हाच आहे की ज्याच्यामध्ये क्षमता आहे तो क्षमता पणाला लावून तो निश्चित केलेल्या किंवा स्टँडर्ड जे काही एक प्रमाण आहे त्या प्रमाणाच्या वरती तो उत्पादन घेऊ शकेल आणि चांगल्या पद्धतीने वेतन मिळवू शकेल. म्हणजे ही झाली आर्थिक प्रेरणा. पैशासाठी माणूस प्रेरित होतो, कार्य प्रेरित होतो, त्याला आर्थिक प्रेरणा असं म्हटलेलं आहे. आणि दुसरी जी आहे ती आर्थिकेतर प्रेरणा. एखाद्या कामगाराने ठराविक उत्पादन पातळीपेक्षा जास्त उत्पादन केलं आणि तो पुढे तशा पद्धतीने त्याची प्रॅक्टिस वाढवत गेला तर इतरांना त्याचा त्या ठिकाणी आदर्श घेता यावा म्हणून अशा कामगारांचा सत्कारसुद्धा किंवा त्यांना मानपान पण देण्यात येतो. त्याचा परिणाम असा होतो की बाकीचे जे काही कर्मचारी असतात, त्याचे सहकारी असतात, त्यांना याच्यातनं एक प्रेरणा मिळते की आपलासुद्धा सन्मान होण्यासाठी आपण चांगलं काम केलं पाहिजे, संस्थेशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आणि असं जर केलं तर संस्थेच्या दृष्टीने आणि वैयक्तिक दृष्टिकोनातून सुद्धा या दोन्ही गोष्टी या फायदेशीर ठरणार असतात. आणि म्हणूनच टेलर यांनी आर्थिक आणि आर्थिकेतर प्रेरणा याच्यावर देखील भर दिलेला आहे. त्यानंतर नोकरीची शाश्वती देणे किंवा शाश्वती देऊ करणे. बघा, नोकरीची शाश्वती असेल तर कामगाराच्या हातून कमी चुका होतात. कारण जर शाश्वती नसेल तर त्याच्यात डोक्यावर टांगती तलवारच असते असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण आज नोकरी आहे, उद्या असेल की नाही माहीत नाही. ती असली तर ठीकच आहे, नसली तर काय करायचं हा प्रश्न कायम त्याच्या डोक्यामध्ये खेळत असतो. आणि जिथं कार्यस्थळ आहे त्या कार्यस्थळावर जेव्हा तो काम करतो ना त्याच्या डोक्यात तोच विचार घोळत असतो की आज आहे पण उद्याचं काय, कधीही कागद येऊ शकतो आणि आपल्याला रिमूव्ह केलं जाऊ शकतं किंवा कामावरून काढून टाकलं जाऊ शकतं. आणि या मानसिक असंतुलनामध्ये हा कामगार मशीनवर काम करतो आणि त्यामुळे कदाचित अपघातसुद्धा होतात आणि या अपघातातून वैयक्तिक शारीरिक भाग हे गमावले जाऊ शकतात. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग विविध शासकीय नियम आणि एकूण समाजाची अपेक्षा या दृष्टिकोनातून झालेले जो काही अपघात आहे तो निवारण करण्यासाठी संस्थेला काही खर्चसुद्धा त्या ठिकाणी करावे लागतात आणि उच्च व्यवस्थापनाला त्याचा मनस्ताप होतो. ह्या सगळ्या गोष्टींवर पर्याय हा आहे की कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना नोकरीची संधी जर दिली तर ॲक्सिडेंटचं किंवा अपघातांचं प्रमाण हे कमी होईल आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी एकूण संस्था कार्यरत राहील. त्यानंतर कामगारांच्या राहणीमानात वाढ करणे. कामगारांच्या राहणीमानात वाढ करण्यामागे चांगलं वेतन दर देणे आणि वेळच्या वेळी वेतन देणं हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजेच 10वा मुद्दा जो आहे राहणीमानात वाढ करणं हा कशाशी संबंधित आहे तर वेतन दराशी संबंधित आहे. आणि कामगारांना चांगलं काम केलं तर आपल्याला चांगलं वेतन मिळेल आणि चांगलं वेतन मिळालं तर आपण आपल्या कुटुंबाचं आणि स्वतःचं सुद्धा राहणीमान चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो. हा इंटरकनेक्टेड जो पॉईंट आहे तो टेलर यांनी अगदी युक्तिवादाने मांडलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो,
उत्पादनाचे प्रमाण निश्चित करणे हा सुद्धा शास्त्रीय व्यवस्थापनाचा उद्दिष्टाचा भाग झाला. उत्पादनाचे प्रमाप याचा असतं स्टँडर्ड, म्हणजे नुसतंच संख्यात्मक प्रगती नको आहे. इथे प्रमाणीकरण किंवा या ठिकाणी उत्पादनाचा एकंदर जो काही दर्जा आहे हा दर्जासुद्धा निश्चित होणं गरजेचं आहे. आणि निश्चित दर्जा जर असेल तर त्या उत्पादित वस्तूला बाजारात मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळते. आणि म्हणून टेलरच्या म्हणण्यानुसार प्रमाप निश्चित करणं गरजेचं आहे. पात्रता व उच्च क्षमतेनुसार बढतीची संधी देणे. ज्याच्याकडे उच्च क्षमता आहे आणि पात्रता आहे अशा व्यक्तीला जर आपण बढतीची संधी दिली तर तो समाधानी राहतो. आणि समाधानी एक बाजूला तो वैयक्तिक समाधानी होतो, पण दुसऱ्यांना प्रेरणा मिळते की आपल्यालासुद्धा हे शक्य आहे. आणि त्यामुळे एकूणच उत्पादन संस्थेची जी क्षमता आहे ती उच्च होते आणि चांगल्या पद्धतीने संख्यात्मक आणि दर्जात्मक अशा वस्तूंचे उत्पादन याला चालना मिळते. कर्मचाऱ्यांचे मनोबल किंवा धैर्य वाढवणे या उद्दिष्टाच्या अंतर्गत आपल्याला असं सांगता येईल की मनोबल किंवा धैर्य हे काम करताना फार महत्त्वाचं आहे. कारण ज्या कर्मचाऱ्याचं मनोबल हे चांगलं आहे, धैर्य खंबीरपणे तो काम करू शकतो, अशा परिस्थितीमध्ये त्याला चांगल्या पद्धतीने काम करता येतं. आणि हे काम करत असताना तो कोणत्याही आकस्मिक आलेल्या संकटांना किंवा समस्यांना डगमगत नाही आणि चांगल्या पद्धतीने काम करतो, असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. आणि म्हणून मनोबल हे फार महत्त्वाचं आहे. कार्यस्थळ किंवा कार्यस्थळावरील वातावरण आरोग्यदायी करणे. कार्यस्थळावरील वातावरण आरोग्यदायी करणं म्हणजे नेमकं काय? तर तिथे स्वच्छ हवा असली पाहिजे, तिथे स्वच्छता असली पाहिजे, प्रकाश व्यवस्था चांगली असली पाहिजे. ते जर असेल तर चांगल्या पद्धतीने काम करणं शक्य होतं. या उलट अंधुक प्रकाश असेल, स्वच्छता नसेल, दुर्गंधी असेल, व्हेंटिलेशन नसेल किंवा वातानुकूलितता नसेल गरजेनुसार, तर अशा परिस्थितीत काम करणं हे अवघड होतं आणि कर्मचाऱ्यांना थकवा लवकर येतो. अर्थात या थकव्याचा अभ्याससुद्धा टेलर यांनी बाजूला सारलेला नाही, त्याच्यावरसुद्धा भर दिलेला आहे. त्याचा विचार आपल्याला पुढे करायचाच आहे. तर म्हणून कार्यस्थळाचे वातावरण हे आरोग्यदायी असणं गरजेचं आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना सामूहिक कार्य करण्यास प्रोत्साहन देणे. बघा, सामूहिक कार्यामध्ये एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान होतं. काही अडचणी असेल तर त्यांचं निर्मूलन होतं आणि काम हे व्यवस्थितरित्या प्रत्येकाला करता येतं. आणि म्हणून आपल्याला टेलरने जे काही सुचवलेलं आहे की कर्मचाऱ्यांना सामूहिक कार्य करण्यास प्रोत्साहन देणे, तर हा उद्दिष्टाचा भाग या ठिकाणी सार्थ ठरतो. मजुरी दरातील अन्याय कार्यक्षमता पाहून दूर करणे. याचा अर्थ असा आहे की ज्याची कार्यक्षमता कमी त्यालाही तोच दर आणि ज्याची जास्त आहे त्यालाही तोच दर, असं जर केलं तर ज्याची जास्त कार्यक्षमता आहे त्याच्यावर तो अन्याय होईल. आणि म्हणून टेलर यांनी विभेदात्मक वेतन दर पद्धती जी शोधलेली आहे ती याच कारणाने शोधली आहे की ज्याच्यात जेवढी धमक असेल तो तेवढे पैसे कमवेल आणि ज्याच्यात कमी असेल तो त्या मानाने कमी पैसे कमवेल. आणि म्हणूनच या ठिकाणी मजुरी दरातील अन्याय हा कार्यक्षमता पाहून दूर करणे. मग ज्याच्यामध्ये क्षमता कमी आहे तो प्रयत्न करेल ना क्षमता वाढवण्यासाठी आणि जास्त वेतन मिळवण्यासाठी. तेव्हा मजुरी दरातील जो काही फेरफार किंवा इथे उच्च पातळीवर आणि पातळीच्या खाली असा जो प्रकार आहे याला शास्त्रोक्त भाषेमध्ये अन्याय म्हणता नाही येणार. याला म्हणता येईल की तुमची क्षमता वाढवण्यासाठी हे प्रेरणात्मक अशा पद्धतीचं यंत्र आहे किंवा तंत्र आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून सुद्धा हे उद्दिष्ट हे अत्यंत फलदायी आहे असं आपल्याला सांगता येईल. कामगार, कारखानदार व ग्राहक हित जोपासणे. जेव्हा शास्त्रीय व्यवस्थापनाचा त्या ठिकाणी अवलंब केला जातो तेव्हा फक्त कामगार हित किंवा कारखानदार किंवा ग्राहक हित यांच्याकडेच पाहिलं जातं असं नाही, तर सर्वांगीण हित लक्षात घेतलं जातं. त्याच्यामध्ये कामगारांना जास्त वेतन मिळावं, कारखानदारांना जास्त नफा मिळावा आणि ग्राहकांना दर्जेदार वस्तू मिळाव्यात असा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून
आणि शास्त्रीय व्यवस्थापन हे अंमलात आणलं जातं. त्यानंतर कार्य नियंत्रणावर भर देणे. कोणतंही काम करत असताना नियंत्रणाविना जर केलं तर नक्कीच त्या ठिकाणी अपघात घडू शकतो आणि म्हणून नियंत्रण फार महत्त्वाचं असतं. नियंत्रण म्हणजे नेमकं काय? तर दिलेल्या वेळेमध्ये दिलेलं काम हे चांगल्या पद्धतीने किंवा ठरवून दिलेल्या मार्गाने पूर्ण करणे म्हणजे नियंत्रण होय. आणि कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी टाळाटाळ ही होणार नाही यावर भर दिला जात असतो. नियंत्रणामुळे कार्यपूर्ती ही लवकर होत असते, दिलेल्या वेळेत होत असते आणि परिणामकारकपणे ती होत असते आणि म्हणून नियंत्रणाला या ठिकाणी महत्त्व आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला महत्त्व देणे. बघा, प्रशिक्षण म्हणजे नेमकं काय? प्रशिक्षण म्हणजे तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करून घेण्यासाठी जे ज्ञान आपल्याला मिळवावं लागतं त्याला प्रशिक्षण असं म्हटलेलं आहे. कारण डॉक्टर MBBS झाल्यानंतर त्याला डायरेक्ट प्रॅक्टिस करता येत नाही. त्याला अनुभवी डॉक्टरच्या हाताखाली प्रशिक्षण घ्यावं लागतं. एखादा CA परीक्षा पास होत असताना त्याला आर्टिकलशिपच्या माध्यमातून प्रशिक्षण हे घ्यावंच लागतं. या दोन्ही उदाहरणाच्या माध्यमातून अनेक उदाहरणं देता येतील, परंतु कारखान्याच्या बाबतीत असं म्हणता येईल की एखादा कर्मचारी टेक्निकल एज्युकेशन घेऊन आला आहे, पण त्याला प्रत्यक्ष कामावर आल्यानंतर मशीनबरोबर काम करत असताना त्याला नेमकं ते कसं करावं यासाठी ऑन द जॉब ट्रेनिंग जे आहे त्याचीसुद्धा गरज आहे. ते जर असेल तर कमी खर्चामध्ये आणि कमी अपघातामध्ये दर्जेदार उत्पादन घेणं शक्य होत असतं. म्हणून प्रशिक्षणाला अधिकाधिक महत्त्व हे देऊ केलेलं आहे. झालेली चूक पुन्हा होणार नाही याकडे लक्ष देणे. बघा, माणूस आहे आणि चुका या माणसांकडूनच होत असतात. या उक्तीप्रमाणे चूक झाली आहे, परंतु ही चूक का झाली याची कारणमीमांसा करून परत ही चूक कार्यप्रवाहामध्ये येणार नाही या दृष्टिकोनातून विचार होणं गरजेचं आहे. साधारणपणे डॉक्टर टेलर यांनी जे काही शास्त्रीय व्यवस्थापनाची उद्दिष्टे डोळ्यासमोर घेतलेली आहेत, तर त्याचा एकंदर विचार लक्षात घेऊन शास्त्रीय व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आहे, त्याच्यात कोणते घटक समाविष्ट असतात, कोणती तंत्र आपल्याला लक्षात घ्यावी लागतात याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. डॉक्टर टेलर यांनी उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी खालील तंत्र मांडली आहेत. या तंत्रांनाच व्यवस्थापनाचे घटक असं म्हटलेलं आहे. यामध्ये कार्यात्मक संघटना, ज्याला इंग्लिशमध्ये फंक्शनल ऑर्गनायझेशन असं म्हणतात. आपण संघटनेचे अनेक प्रकार बघितलेले आहेत. त्यामध्ये रेखा संघटन, कार्यात्मक संघटन, कर्मचारी संघटन, समिती संघटन अशा प्रकारचे आपण संघटनेचे प्रकार पाहिलेत. पण जो भावला तो प्रकार म्हणजे कार्यात्मक संघटन. टेलर यांनी जाणीवपूर्वक कार्यात्मक संघटन याचा अवलंब केलेला आपल्याला लक्षात येतो. यामध्ये नियोजन प्रक्रियेतील 4 अधिकारी आणि कारखान्यात कार्यरत असणारे 4 अधिकारी असे एकूण 8 अधिकारी जे आहेत याचा प्रामुख्याने विचार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नियोजन प्रक्रियेतील जे 4 अधिकारी आहे ते म्हणजे कार्य आखणी मुकादम, सूचनापत्र मुकादम, काल व खर्च कारकून, शिस्त अधिकारी. आता यामध्ये कार्य आखणी मुकादम जो असतो तो कार्य आखून देण्याचं किंवा कार्यरचना करण्याचं काम करतो. सूचनापत्र कारकून हा तुम्हाला सूचना देण्यासंदर्भात संबंधित असतो. काल व खर्च कारकून हा समय किंवा टाईम ज्याला आपण म्हणतो, वेळ आणि खर्च यांच्याशी निगडित कार्यप्रणालीत असतो. आणि शिस्त अधिकारी हा शिस्त राखण्यावर आपलं योगदान देत असतो. कारखान्यात जे काही 4 अधिकारी असतात त्यामध्ये गट अधिकारी, गती अधिकारी, दुरुस्ती अधिकारी, त्याचबरोबर निरीक्षण अधिकारी अशा पद्धतीचे हे
उर्वरित 4 अधिकारी कारखान्यात कार्यरत असतात. गट अधिकारी हा गटावर नियंत्रण करीत असतो. गती अधिकारी हा कार्यगतीचं नियंत्रण करत असतो किंवा त्यावर लक्ष देत असतो. दुरुस्ती अधिकारी हा काही काम करण्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आले तर तात्काळ दुरुस्ती संदर्भात पावलं उचलित असतो. आणि निरीक्षण अधिकारी हा निरीक्षणाचं काम करत असतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून कार्यात्मक संघटन यामध्ये साधारणपणे या 8 अधिकाऱ्यांचा विचार करण्यात येत असतो. दुसरं जे तंत्र आहे ते कार्यविश्लेषण. त्याचा अर्थ असा आहे की कोणतंही काम करत असताना त्या कामाचं जर आपण विश्लेषण केलं किंवा जॉब ॲनालिसिस केलं तर आपल्याला त्या कार्याची परिपूर्ण अशी रूपरेषा लक्षात येते आणि त्यामुळे पुढे जाऊन ते कार्य वाटप करण्यासाठी आपल्याला सोयीस्कर असा मार्ग मिळतो. म्हणून कार्यविश्लेषणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. समय किंवा काल अभ्यास. मी यापूर्वीच सांगितलं होतं की टेलर यांनी टाईम स्टडी अर्थात समय किंवा काल अभ्यास याला वेळेचा अभ्यास असं देखील म्हणतात. तर कोणतंही काम करत असताना किंवा कामाचे भाग केल्यानंतर प्रत्येक भागाला किती आपण वेळ दिलेला आहे आणि ते काम कशा पद्धतीने पूर्ण करायचं आहे, तर याच्यासाठी जो काही वेळ घटक हा अंतर्भूत केलेला असतो आणि त्याचा एकूण अभ्यास केला जातो त्याला काल अभ्यास किंवा समय अभ्यास असं म्हटलेलं आहे. हालचाल किंवा गती अभ्यास. आता या ठिकाणी गती म्हणजे काम करत असताना कामगार कशा पद्धतीने काम करतो, कोणत्या हालचाली करतो याचा अभ्यास मोशन स्टडी किंवा हालचाल अभ्यासामध्ये केला जात असतो. बऱ्याच वेळा काम करत असताना काही हालचाली उत्पादक होतात तर काही अनुत्पादक अशा हालचाली होत असतात. या अभ्यासाच्या आधारे अनुत्पादक हालचाली किंवा निरर्थक हालचाली ज्या आहेत या हालचाली दूर करून आणि ज्या उपयुक्त हालचाली आहे याच्यावर जास्त भर दिला जातो. आणि म्हणून या ठिकाणी हालचाल किंवा गती अभ्यास हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. थकवा अभ्यास किंवा फटीग स्टडी. कामगार काम करतो कारखान्यामध्ये पण त्याला थकवा येणं साहजिक आहे. त्याला थकवा कोणत्या कारणाने येतो? बघा, निरर्थक हालचाली जर कमी केल्या तर थकवा कमी येईल, हे सरळ सरळ सूत्र आहे. आणि म्हणून थकवा येण्याची कारणं अभ्यासली जातात आणि ती कारणं दूर करून थकवा येणार नाही या दृष्टिकोनातून जो काही अभ्यास आहे, जो प्रयत्न आहे तो या स्टडीमध्ये किंवा अभ्यासामध्ये लक्षात घेतला जातो. कामगारांची निवड व प्रशिक्षण. बघा, शास्त्रीय व्यवस्थापन आहे. शास्त्रोक्त मार्गाने कामगारांची निवड करायची आणि त्यांना निवड केल्यानंतर विशिष्ट संस्थेमार्फत प्रशिक्षण देणं आणि तिकडनं आल्यानंतर ऑन द जॉब ट्रेनिंग किंवा कार्यस्थळावरचं प्रशिक्षण या माध्यमातून त्यांना जर आपण प्रवृत्त केलं आणि त्यांना प्रशिक्षण जर दिलं तर नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण व्यवस्थापन करू शकतो किंवा चांगल्या पद्धतीने कार्यपूर्ती करू शकतो. उत्पादन साधने व उपकरणांचे प्रमाणीकरण. उत्पादन साधने आणि उपकरणं या दोघांचंही प्रमाणीकरण जर असेल तर जो काही अंतिम उत्पादनाचा दर्जा असतो हा अंतिम उत्पादनाचा दर्जा हा श्रेष्ठ असतो किंवा उच्च स्तरावरचा असतो असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर कामाचे वातावरण, वर्किंग कंडिशन्स. ज्या ठिकाणी कामगार काम करतो त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे, तिथलं वातावरण कसं आहे. अर्थात हे वातावरण हे फिजिकल एन्व्हायरमेंट आणि मेंटल एन्व्हायरमेंट असं आपण 2 भागामध्ये विभागणी जर केली तर आपल्याला लक्षात येईल की कार्यस्थळावर असणारी स्वच्छता, तिथलं व्हेंटिलेशन किंवा ज्याला आपण वातानुकूलितता किंवा प्रकाश व्यवस्था या सगळ्या गोष्टी जिथं आहे तिथे कामगारांना थकवा येणार नाही आणि चांगल्या पद्धतीने वातावरण मेंटेन होईल. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे मानसिक वातावरण. खेळीमेळीचं वातावरण जर असेल तर कामगार हा कामाचं टेन्शन न घेता चांगल्या पद्धतीने मनापासून काम करू शकतो. आणि म्हणून असं हे कामाचं वातावरण जर मेंटेन केलं तर चांगल्या पद्धतीने उत्पादन घेणं शक्य होतं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.
त्यानंतर विभेदात्मक कार्यानुसार मजुरी दर पद्धती, डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम, याच्याविषयी आपण सविस्तर अशा पद्धतीने उदाहरण पण घेतलं आहे की ठराविक उत्पादन पातळी निश्चित केली जाते. या उत्पादन पातळीच्या वरती ज्या कर्मचाऱ्याने नग उत्पादित केलेले आहेत त्यांचा वेतनाचा दर हा जास्त असतो आणि निश्चित केलेल्या उत्पादन पातळीपेक्षा ज्याने कमी नग तयार केलेले आहे त्याचा वेतन दर हा कमी असतो. हे करण्यामागे टेलर यांचा युक्तिवाद असा आहे की कोणाला काही प्रेशर न करता आपोआप मन सांगतं की अरे माझा मित्र चांगले पैसे कमवतो आणि मलाच काय झालं आहे, मग मी सुद्धा त्याच्यासारखं प्रयत्न करेल आणि मग ॲटोमॅटिकच जे काही प्रेरणाशक्ती जागृत होते आणि चांगल्या पद्धतीने लोक आपली उत्पादकता वाढवतात. म्हणजे कोणत्याही ॲडिशनल उपचार करण्यापेक्षा हा इंजेक्टेड प्रोग्राम आहे की जो कर्मचाऱ्याच्या मानसिकतेपर्यंत जाऊन पोहोचतो आणि तो त्या ठिकाणी कार्यप्रेरित होतो. आणि शेवटी मानसिक क्रांती. मानसिक क्रांती याचा अर्थ कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करता येतील या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्यांना वागणूक देणे, माणसाला माणूस म्हणून वागवणं हा या मुद्द्याचा सार आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे किंवा घटक लक्षात घेतल्यानंतर शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे जी आहेत ही तत्त्वे साधारणपणे आपल्याला लक्षात घ्यावी लागते. तर जी तंत्र आणि तत्त्वे आहेत त्यातला जो काही मतितार्थ आहे तो साधारणपणे सारखाच आहे आणि म्हणून थोडक्यात आपल्याला याची माहिती तत्त्व या शीर्षकाखाली अशी घेता येईल की कार्यविश्लेषणाचं तत्त्व. कार्यविश्लेषण केल्यामुळे कार्याचं स्वरूप लक्षात येतं आणि काम कसं चांगल्या पद्धतीने करता येईल याविषयी माहिती मिळते, म्हणून कार्यविश्लेषणाचं तत्त्व हे महत्त्वाचं आहे. काळ आणि समय अभ्यासाचे तत्त्व. काळाचं भान ठेवून आपण जर कार्यनियोजन केलं तर नियोजित वेळेमध्ये आपली कार्यपूर्ती होऊ शकते आणि म्हणून समय किंवा काळ अभ्यास गरजेचा आहे. थकवा अभ्यासाचं तत्त्व जे आहे त्यातनं आपल्याला असं सांगता येईल की अनेक कारणामुळे कर्मचाऱ्यांना थकवा येतो आणि हा थकवा येऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येईल या थकवा अभ्यासाच्या आधारे आपल्याला लक्ष देता येईल. त्यानंतर गती किंवा हालचाल अभ्यासाचे तत्त्व. निरर्थक हालचाली दूर करून जेवढ्या कामाच्या हालचाली आहेत त्या हालचालींवर कॉन्सन्ट्रेशन किंवा लक्ष केंद्रित करून जर आपण कार्यपूर्ती केली तर नक्कीच या ठिकाणी कमी कालामध्ये कमी थकव्यामध्ये चांगल्या पद्धतीने कर्मचारी उत्पादन घेऊ शकतात. कार्यात्मक संघटन वापराचे तत्त्व. यामध्ये कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केवळ दोनच व्यक्ती नसते तर नियोजनातले 4 अधिकारी आणि उत्पादन क्षेत्रातले 4 अधिकारी अशा 8 अधिकाऱ्यांचं योगदान कार्यात्मक संघटन यामध्ये होत असल्यामुळे या तत्त्वाचा अधिकाधिक उपयोग हा आपल्याला होतोय असं टेलर यांचं मत आहे. नंतर कार्य वातावरण निर्मितीचे तत्त्व. चांगलं वातावरण जर असेल तर काम चांगलं होतं. वातावरण जर पोषक नसेल तर कार्यक्षमता कमी होते. कार्यक्षमता वाढवायची असेल तर कार्यस्थळाचं वातावरण हे चांगलं होणं गरजेचं आहे असं डॉक्टर टेलर यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. त्यानंतर विभेदात्मक वेतनदराचे तत्त्व. तुम्ही वेतनदरामध्ये जर फरक ठेवला तर कर्मचारी हा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्पादन करू शकतो आणि जे कर्मचारी अकार्यक्षम आहे ते कार्यक्षम होण्याची त्यांना आंतरिक प्रेरणा मिळते आणि म्हणून हा विभेदात्मक वेतनदर किंवा ते जे तत्त्व आहे हे तत्त्व हे प्रेरणादायी तत्त्व आहे असं आपल्याला सांगता येईल. मानसिक क्रांतीच्या तत्त्वामध्ये आपल्याला माणसाने माणसाबरोबर माणुसकीप्रमाणे वागलं पाहिजे आणि माणूस हा माणूस आहे, यंत्र नाही, हा विचार विकसित होणं या ठिकाणी गरजेचं आहे असं या तत्त्वाचा थोडक्यात आपल्याला सारांश किंवा सार सांगता येईल. त्यानंतर कर्मचारी निवड आणि प्रशिक्षणाचं तत्त्व.
कर्मचारी निवड करत असताना शास्त्रोक्त पद्धतीने ती निवड झाली पाहिजे. कर्मचाऱ्याची योग्यता, त्याची पात्रता आणि एकूणच त्याचा अनुभव या सगळ्यांचा विचार करून त्याने त्याची निवड झाली पाहिजे. आणि निवड झाल्यानंतर डायरेक्टच त्याला कार्यस्थळावर कामावर पाठवण्यापेक्षा त्याला प्रशिक्षण दिलं तर कार्यस्थळावरचे अपघात कमी होतील आणि चांगल्या पद्धतीने कार्यपूर्ती होऊ शकेल. त्यानंतर उपकरणे व साधनांचे प्रमाणीकरण तत्त्व. उपकरण व साधनांचे प्रमाणीकरण तत्त्व. प्रमाणीकरण म्हणजे दर्जेदार तुम्ही साधनं वापरायची, उपकरणं वापरायची. त्यामुळे जर बी दर्जेदार असेल तर पीकसुद्धा दर्जेदारच येणार असतं. या तत्त्वाआधारे उत्पादन साधने आणि उपकरणे यांचा प्रमाणित अशा स्वरूपात वापर जर केला तर कार्यपूर्ती निश्चितच चांगली होईल असं टेलर यांचं मत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला चिंतन मंथन करता यावं, मनन करता यावं यासाठी आपल्याला गृहपाठ हा देण्यात येतो आणि गृहपाठामध्ये साधारण 2 प्रश्न आपल्यासाठी देऊ केलेले आहेत. त्याचा आपण चांगल्या पद्धतीने विचार करा आणि जे आपण शिकलेलो आहोत त्याच्याविषयी आपल्याला किती आठवतं आणि किती आपण सविस्तरपणे लिहू शकतो हे आत्मचिंतनाचा भाग आहे. तेव्हा आपल्याला चालना मिळावी या दृष्टिकोनातून प्रश्न पहिला, डॉक्टर F.W. टेलर हे शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक आहेत याबद्दल आपण सहमत आहात का? सहमत असल्यास सविस्तर स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 2, शास्त्रीय व्यवस्थापनाची उद्दिष्टे, घटक आणि तत्त्वे सविस्तर स्पष्ट करा. या दोन्हीही प्रश्नांच्या माध्यमातून आपण तयारी जर केली तर आजच्या या सेशनचं किंवा सत्राचं फलित चांगल्या पद्धतीने झालं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. नेमकं आपण आजच्या तासाला काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर आपण तोही या ठिकाणी सरतेशेवटी घेऊ शकतो. शास्त्रीय व्यवस्थापनाचे तत्त्वज्ञान सर्वप्रथम डॉक्टर फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांनी जगापुढे आणले, म्हणून त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक असे संबोधले गेले. डॉक्टर F.W. टेलर यांनी सखोल रीतीने शास्त्रीय व्यवस्थापनाची संकल्पना मांडताना शास्त्रीय व्यवस्थापनाची उद्दिष्टे, घटक किंवा तंत्रे आणि विशेषतः तत्त्वांची माहिती विशद केली आणि म्हणूनच त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचं एक जन्मदाता किंवा जनक म्हणून सामाजिक मान्यता ही त्या ठिकाणी मिळालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर टेलर यांनी व्यवस्थापन शास्त्रामध्ये फार मोलाची अशी भर घातलेली आहे विचारांमध्ये. पण टेलर समकालीन काही तज्ज्ञांनी देखील व्यवस्थापन शास्त्रामध्ये मोलाची भर घातलेली आहे. तर हे तज्ज्ञ कोणते एकेकाचा विचार आपल्याला करायचा आहे. पण पुढच्या सेशनमध्ये किंवा सत्रामध्ये आपल्याला ज्यांचा विचार करायचा आहे ते व्यवस्थापक आणि प्रशासकाच्या कार्यांचा मूलतः उहापोह करणारा विख्यात व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून हेनरी फेयॉल हे सर्व परिचित आहे. त्यांचा विचार आपल्याला पुढच्या सत्रामध्ये करायचा आहे. हेनरी फेयॉल यांना आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचा जनक असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपली गल्लत होऊ शकते उत्तरं लिहिताना, कारण आपण डॉक्टर F.W. टेलर यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हटलं आहे आणि हेनरी फेयॉल यांना आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचे जनक असं म्हटलेलं आहे. शब्दप्रयोग थोडेफार सारखेच आहे. त्यामुळे आपण डॉक्टर टेलर आणि हेनरी फेयॉल या गल्लत करू शकतो आणि ती होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक दुसरा मुद्दा आहे, तो म्हणजे हेनरी फेयॉल यांना आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचे जनक असे म्हटले गेले आहे. हेनरी फेयॉल यांनी आपले व्यवस्थापकीय तत्त्वज्ञान मांडताना नेमकं काय अंतर्भूत केलं, कोणते विचार मांडलेत त्याचा आढावा आपल्याला पुढच्या सेशनमध्ये सत्रामध्ये घ्यायचा आहे. त्यामध्ये विशेषतः व्यवस्थापनाची तत्त्वे, व्यवस्थापनाची कार्य, औद्योगिक क्रियांचे विभाजन, कार्यपूर्ती,
साठी काम करणाऱ्या व्यक्तींची योग्यता किंवा पात्रता आणि कार्यक्षम व्यवस्थापकाच्या अंगी गरजेचे असलेले गुण याचा मुख्यतः विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण एकत्रित आलोत आणि शास्त्रीय व्यवस्थापन संकल्पना समजून घेतली. आपल्या ज्ञानामध्ये भर व्हावी हाच एक प्रामाणिक उद्देश आहे. आपल्या सगळ्यांना आजच्या दिवसासाठी धन्यवाद देतो आणि पुढच्या सत्रासाठी आपल्या सगळ्यांची वाट आम्ही पाहतो. धन्यवाद. आभारी आहोत.